हाय हॅलो नमस्कार। तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सगळेजण कसे आहात? सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते। तर आज आहे ना मी आपण लटकन कसे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो ना, तर त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी तुम्हाला दाखवते बघा। तर मी अशा प्रकारचे मणी आहे ना वापरून लटकन तयार केलेले आहेत। तर हे मणी तुम्हाला कोणत्याही जे शिलाईचे सामान भेटत असेल ना तिथे तुम्हाला मिळून जातील अशा प्रकारचे। तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आहे ना म्हणजे तुम्हाला जे आवडत असेल तसे मणी तुम्ही यूज करू शकता। तर हे बघा, ही मी लटकन तयार करून घेतली होती आणि तर याला कसं केलेलं मी इथं लेस जोडून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ना तुम्ही बघू शकता की आता मी कशा पद्धतीने करणार आहे ते। तर हे बघा, इथं मी काय केलेलं आहे 5 मणी ओवून घेतलेले आहेत सुईमधून। इथं बघा दिसते का, मणी खूप छोटे आहेत। तर याच्यामधले तुम्ही व्हाईट मणी आहे ना व्हाईट कलरचे, त्याचे पण खूप छान होती ही लटकन। आणि त्याच्यामध्ये ना वेगळ्या कलरचा एक मणी तुम्ही ॲड केला ना तर ती पण खूप छान वाटते। तर इथे तुम्ही बघू शकता। तर 5 मणी घ्यायचे, त्याच्यानंतर पुन्हा 4 मणी ओवायचे, म्हणजे असे 9 मणी ओवायचे। तर हे बघा, हे वेगळं वेगळं दिसत आहे तुम्हाला। एका साईडला 5 मणी आहेत, एका साईडला 4 मणी। त्याच्यानंतर ना हा मोठा मणी आहे ना तो सुईमधून आहे ना ओवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला 4 मणी घालायचे आहेत त्याच्यामध्ये छोटेवाले। तर हे बघा आता तुम्हाला दिसेल। तर इथे ना 4 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ते 4 मणी घातल्यानंतर बघा आता मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करायचं आहे ते। तर ही जे आहे ना 5 मणी जे इकडे आहेत ना तर त्याच्यामधून आपल्याला सुई आहे ना परत रिटर्न घालून घ्यायचे। बघा आता हे बघा, हे 4 मणी आणि तो मोठा मणी असे साईडला राहिले आणि हे जे 5 आहेत ना लटकनच्या जवळ त्याच्यातून आपल्याला सुई अशी ही करून घ्यायची। बघा हे बघा, अशा पद्धतीने ओवून घ्यायचे। तर खूप सोपं आहे, तुम्ही जर करायला गेला ना तर खूप सोपं आहे। कारण बघा ह्या लटकन आपण आणायला गेलो ना म्हणजे हे अशा प्रकारची लेस तर ती खूप महाग जाते। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच खूप सुंदर सुंदर तुमच्या ड्रेसला किंवा ब्लाऊजला मॅचिंग असं तुम्ही किंवा घागऱ्याला असं मॅचिंग तुम्ही करू शकता। भाईच्या स्लीव्जला पण अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। बघा किती सुंदर दिसत आहे। तर याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार मणी वापरून अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता। तर हे बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते। इथं मी 5 मणी ओवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा आता आपल्याला 4 मणी ओवून घ्यायचेत। तर हे बघा, हे लेसच्या कडेला 5 मणी ठेवायचे। त्याच्यानंतर पुन्हा मी बघा आता 4 मणी ओवून घेतलेले आहेत। हे बघा, हे 5 जवळून दाखवते तुम्हाला आणि हे बघा हे 4, त्याच्यानंतर एक मोठा मणी, त्याच्यानंतर पुन्हा 4 मणी अशा पद्धतीने करायचं आहे। आणि आता मी तुम्हाला आणखीन जवळून दाखवते सुई कशा पद्धतीने घालायची आहे ते। तर हे जे 5 मणी आहेत ना लेसच्या कडेला बरोबर तिथून आपल्याला अशा पद्धतीने सुई घालून घ्यायची। तर खूप सोपी पद्धत आहे आणि मी तुम्हाला एकदम क्लिअरली दाखवलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही लटकन एकदा नक्की ट्राय करा आणि खरंच खूप सुंदर लुक येतो। तर हे बघा अशा पद्धतीने, आणि आपण जे आयती आणतो ना अशा प्रकारची लेस तर त्याचे बघा धागे ना खूप हे असतात, लगेच तुटून जातात। तर हे आपण अशा पद्धतीने घरी जर बनवलं ना तर खूप छान म्हणजे खूप टिकाऊ होते हे। तर हे बघा किती सुंदर झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजसाठी, ब्लाऊजच्या स्लीव्जसाठी किंवा पाठीला जे आपण एखादी पट्टी लावतो त्याच्यासाठी किंवा अशाच पद्धतीने लटकन बनवून आहे ना त्याला पण तुम्ही अशा पद्धतीने हे करू शकता। तर हे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का तेही मला सांगा, इन्फॉर्मेटिव्ह वाटतात का तेही सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला ना हा तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा आता फायनल लुक तुम्हाला मी दाखवते। तर बघा किती छान दिसत आहेत ह्या लटकन। तर तुम्ही म्हणजे तुमच्या ब्लाऊजसाठी ह्याच्यासाठी तुम्ही नक्कीच अशा लटकन ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।